चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. शाळेवर हजेरी पटावर लावलेलं वडिलांचं किंवा आईचं नाव पुढे जाऊन आपली ओळख होतं. अरे हा रामभाऊचा पोरगा आहे बरं, अरे ही सदानंदाची लेक आहे बरं. म्हणजे आई वडिलांना धरून आपली अभिमानाची ओळख असते. पण तो दिवस किती भाग्याचा असेल ना, की ज्यावेळेस लोक म्हणतायत हे श्रुतिका महाराजांचे वडील आहेत बरं, आणि या श्रुतिका महाराजांच्या आई आहेत. रामकृष्ण हरी मृत्युलोके तयापरी करी स्वहित आपुले तयावरी करी स्वहित आपुले तयापरी करी स्वहित आपुले तयावरी करी स्वहित आपुले तयासी पावलो नरदेह तयासी पावलो नरदेह तयासी पावलो नरदेह
कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त, वारकरी संप्रदायाचे आद्य कळस, ज्यांनी नाही केला कधी वजनाचा आळस, असे असणारे जिजाई रमण पंचमवेद यच्च यावत भूतलावरती ज्या साधून ज्या महात्म्यानं अवतार धारण केला. अहो देहूचे सुप्रसिद्ध साधू, पाचव्या वेदाचे निर्माते, संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि या तुकोबरायचा 5 चरणाचा उपदेश प्रकरणातील सुंदर असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी चिंतना करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, आजचा अभंग जगद्गुरु तुकोबरायचा. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगणाय महाराज, मडे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियाच्या वाणी लवला हो. पूर्वीचा काळ, अहो त्या पूर्वीच्या काळामध्ये त्या कुणब्याच्या कुळात ज्यावेळेला दादा ती जमीन सुपीक व्हायची आणि जमीन सुपीक झाल्याच्या नंतर पाऊस पडायचा आणि पाऊस पडून झाल्याच्या नंतर तो वाफा तयार व्हायचा दादा. तो वाफा एकदाच तयार व्हायचा आणि तो पेरणीचा काळ. आणि त्या काळामध्ये कुणबी म्हणजे शेतकरी. त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एखादा माणूस मेला तरी ती कुणबी दादा ते मेलेलं मडं झाकून आधी पेरणी काळाला पळायचे, गडबड करायचे. कुणबियाच्या वाणी लवला हो. लवला हे म्हणजे गडबड. गडबड करायचे, पळायचे. तुकोबराय सांगतात, तया परी करी स्वहिता फुले, जयासी फावलो नरदेह. तुकोबराय पहिल्या चरणात दृष्टांत सांगतात आणि दृष्टांताद्वारे दुसऱ्या चरणात सिद्धांत पटवून देतात. दुसऱ्या चरणात अहो नरदेह मिळणं तुकोबराय सांगतात दुर्लभत्व. कारण जयासी फावलो नरदेह, आता स्वतःचा उद्धार करून घे. का तर नरदेह मिळणं दुर्लभत्व. शास्त्रामध्ये दादा 3 गोष्टी दुर्लभत्व सांगितल्या. पहिली गोष्ट दुर्लभम मनुष्यम देहो, दुसरी गोष्ट मुमुक्षत्वम, तिसरी गोष्ट महापुरुष संश्रय. अहो महापुरुषाची संगत होणं, संत भेटणं हे त्याहून कठीण आहे. पण महाराज सांगतात कधी आम्हाला मनुष्य देह मिळाला तर पाहिजे. कारण हा मनुष्य देह मिळण्याकरता सुद्धा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे. आम्ही नारायण नामाने मुक्त होऊ, पण कधी अहो आम्हाला मनुष्य देह मिळाला तर पाहिजे. पुढच्या चरणात महाराज सांगतात, ओटीच्या परीस मुठीचे ते वाडे, या परी काय वाडे स्वहिताचे. माझा शेतकरी दादा ज्यावेळेला पेरणी करतो ना महाराज, त्यावेळेला त्याच्या कमरेला ओटी बांधलेली असते. त्या ओटीतून ते धान्य घेतो त्या मुठीत आणि ज्या वेळेला त्या पाभरीवर ठेवतो आणि त्या चाड्यातून ज्या वेळेला पेरलं जातं ना, त्यावेळेला हातातल्या धान्यापेक्षा ते जमिनीत अधिक पेरलं जातं, ते अधिक पटीनं वाढतं महाराज. आणि तुकोबराय सांगतात, तया परी काय वाढे स्वहिताचे. तुझं स्वहित कसं वाढेल याच्याकडे तू लक्ष दे. ज्ञानोबरांची एक ओवे दादा, सुंदर ओवे ऐका. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला ते पुढे बीजाची वाहिले. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, माझ्या सद्गुरुनाथांनी माझ्या मस्तकावरती चाड्याच्या रूपात बीजनाम पेरलं आणि माझं स्वहित झालं. आणि पुढच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, अहो स्वहित आता जर करून घेतलं नाही, वेळ कमी आहे दादा. का वेळ कमी आहे तर पुढच्या चरणात सांगतात, एक तर नरदेहाची प्राप्ती होणं दुर्लभत्व आणि काळ कधी घालेल सांगता येणार नाही. एक सांगू का तुम्हाला, आता मला सांगा, तुम्ही कोरोनात न वाचले म्हणजे तुम्ही काय बारीक आहेत का? कोरोनाला मात केली तुम्ही, मला सांगा त्या कोरोनातनं तुम्ही वाचले, पण इथून पुढचा कोणता रोग येईल त्यातून तुम्ही वाचाल सांगू शकता का? अहो अजिबात नाही. का? काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, जवळी ग्रासावया,
नाही काळ सत्ता आपुली या हाती, जाणते हे गुंती उगवीती. कोणत्याही संसार बंधनात अडकू नको, कारण आता जर अडकला वेळ कमी आहे महाराज, वेळ तुमच्याकडे कमी आहे. पटपट पटपट धावा आणि संसारातून स्वतःला मुक्त करून घ्या. आणि तुकोबरा शेवटच्या चरणामध्ये गोड सांगतात, तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करीतो हा शाणा मृत्यू लोकी. तुकोबरा सांगतात, मी दिलेल्या सूचनाप्रमाणे जो जो या मृत्यू लोकामध्ये वागेल ना महाराज, तोच या मृत्यू लोकामध्ये शहाणा समजला जाईल. एकच तुकोबराला या अभंगामध्ये सांगणार, स्वतःच सोयीत करून घ्या. का? काळ कधी घालेल, काळ कधी येईल हे सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही संत सेवा करत असताना, सद्गुरु सेवा करत असताना तुम्हाला कसलीही अडचण येऊ द्यात, तुम्ही चिंता करू नका. म्हणून तुकोबरा सांगतात, मड जरी झाकून ठेवावं लागलं तरी पहिलं कुठं पळा? जेवणाला. पहिलं तुमचं स्वहित करण्याकडे पळा. तुमचं स्वहित कसं वाढेल याच्याकडे पळा. एक सांगू का, जाता जाता एवढंच सांगून जाईन, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, माझ्या पांडुरंगासारखा देव नाही, पंढरीसारखं तीर्थ क्षेत्र नाही, गाथा ज्ञानेश्वरी भागवतासारखा ग्रंथ नाही, माझ्या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबरासारखे दुसरे होणे संत नाही, दुसरे होणे संत नाही. महाराज या वारकरी संप्रदायामध्ये एवढं महाराज, एवढं हे तुकोबराय ज्ञानोबराय एकच सांगतात. तो एकच सांगतात, देवाचं नाव घ्या. पण कसं घ्यायचंय? घ्यायचं आपण विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुकोबरायचा हा सुंदर असा अभंग आज आपण सेवेकरता घेतला. पण तुकोबरायला या अभंगातून महाराज एवढं सांगणंय, नरदेह एकतर मिळत नाही, तो मिळाला नशिबाने तर त्याचं तुम्ही स्वहित कसं करून घ्यावं. कसं? मडे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियाच्या वाणी लवला हो. तुमचं एखादा घरामध्ये मृत्यू जरी झाला त्या काळी बर का, आताच्या नाही, कारण आजकाल सोयी सुविधा झाल्या तशा. पूर्वीच्या काळामध्ये, कारण तुकोबरायचा जन्म सुद्धा कुणबी कुळातला बर का. तुकोबराय सब प्रमाण सांगतात, बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तर दंभे असतो मेलो. तुकोबराय सुद्धा सांगतात, मी कुणबी कुळामध्ये जन्माला आलो. कारण तुकोबराय सुद्धा आपल्या जातीचा स्वाभिमान प्रकट करतात. आणि स्वाभिमान प्रकट करत असताना तुकोबराय सांगतात, या अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय आपला अनुभव प्रकट करतात. पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सिद्धांत द्वारे दृष्टांत देतात. दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये अनुभव या ठिकाणी प्रकट करतात. आणि अनुभव प्रकट करत असताना तुकोबराला एवढंच सांगणार, काळ कधी घालेल सांगता येणार नाही. अहो, काळाची उडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. माई सुद्धा येणार नाही, आपला बाप सुद्धा येणार नाही, बहीण येणार नाही, तुमचं कुणीच येणार नाही. कोण कोणाचं आणि कोण कोणाचं नाही हे आपल्याला कोरोनाने फार शिकवलं. एवढं शिकवलं की माणसाचे आज डोळे उघडले. एखाद्यावर विश्वास ठेवायचा जरी म्हटलं ना ताई, तरी माणूस आज 10 वेळा विचार करतो. का? कारण त्या कोरोनाने आपल्याला माणुसकी जगवायला शिकवली. म्हणून तुकोबरायला एवढंच सांगणं, आता वेळ करू नका, आता धावा, आता पळा आणि स्वतःच स्वहित करून घ्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम, हा तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आई साहेब काय सांगाल? कुंभारताई, आता मला असं म्हणावं लागेल, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार,
विठ्ठला तू वेडा कुंभार. वा. विठ्ठल हा जगातला सर्वात मोठा कुंभार आहे आणि त्या कुंभाराने या कुंभार ताईला घडवलेलं हे सुंदर गाडग. जय हरी. काही गाडगे वेगवेगळ्या कामाला जातात पण एखादंच नशीबवान गाडगं असतं की दही हंडीच्या काल्याला जातं. वा. काय बोलावं तुम्हाला, गाणं तसंच, बोलणं तसंच आणि ठरलेल्या वेळेमध्ये. जसं UPSCचा पेपर अगदी माणूस जोरात देतो तसं अगदी तुम्हाला ह्या पेपरला मार्कच आहेत आपल्याकडून. खूप खूप शुभेच्छा. माऊली. श्रुतिका महाराज, देवानं तुम्हाला गळ्याची विशेष देणगी दिली आहे आणि निवडलेल्या अभंगाला आपण छान अर्थप्रदक्षिणा घातली. त्या उदाहरणाचं स्पष्टीकरणही छान दिलं. आता हे असं निरूपण आमच्या मुंबईतल्या शहरातल्या माणसाला जमणारच नाही. त्यातल्या खाचा खळगे तुम्ही त्या व्यवस्थित मांडल्यात. या अभंगाची उत्पत्ती का झाली असावी, का आणि कोणाला सांगितलं असेल अभंग, हे सूत्र सापडल्याशिवाय या अभंगावर बोलताच येत नाही आपल्याला. सूत्र काय आहे त्या अभंगाचं? लोकांना परमार्थ करा हे तुकाराम महाराज सांगतात आणि आम्ही करू असं आश्वासन देणारी माणसं जेव्हा तसं करताना दिसत नाहीत त्यावेळेला तुकाराम महाराजांनी हे उदाहरण दिलंय. करू ना आम्ही, म्हातारं झाल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर भजन. म्हणजे 61ला ज्ञानेश्वरी वाचायला घेतात. ज्ञानेश्वरी सांगताना सांगणाराचं वय 16 होतं. ते पण मॅचिंग नाही पण कॉन्ट्रास्ट साधतात 1 6 आणि 6 1. तर तुम्ही त्वरा करा आणि ती त्वरा कशी करा, किती करा, तर सगळी कामं बाजूला सारा आणि भजन करा. बाजूला सारायच्या सगळ्या कामांमधलं सगळ्यात महत्वाचं काम महाराजांनी सांगितलं, आपल्या घरी झालेलं ते मयत, त्या प्रेताची विल्हेवाट. सगळी कामं टाकून माणसं ते काम करतात. ते पण काम टाकून तुम्ही भजन करा. ही त्या अभंगाची मूळ आणि मुख्य भूमिका आहे. मूळ जे अभंग आहेत, मला असं वाटतं की काही प्रमाणित प्रकाशन आहेत, त्या प्रकाशनांमधूनच आपण तो अभंग वाचून घेतला पाहिजे असं मला वाटतं. निरनिराळे ऍप निघालेले आहेत परंतु त्यामध्ये जवळपास 30 ते 40% चुका आहेत. ईश्वरजी, ही मोठी समस्या आहे. मला अशा ऍपना सुद्धा सांगायचं आहे की तुमच्यावर जर लोक तंत्रज्ञानाचे म्हणून विश्वास ठेवत असतील तर तुम्ही पण ती कामं विश्वासार्ह रीतीने केली पाहिजेत. अभंगांचा उच्चार, श्लोकाची आपली रचना परफेक्ट असली पाहिजे आणि आपल्या एकदम ठसठशीत आणि खणखणीत आवाजातलं कीर्तन लोकांच्या मनातले विकार आणि भीती पळवायला कारण ठरतील आणि तिथे विठोबाचं राज्य नक्की नांदेल. आपल्याला खूप शुभेच्छा. ताई, एक गोष्ट पाहिली का, त्यांनी मला ज्ञानेश्वरी कुठल्या वयात वाचतात हे समजून सांगताना सांगितलं की 61चा माणूस 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी समजावून सांगतो. म्हणजे 6 1 1 6चा मेळ त्यांनी समजावून सांग. भाषा आहे ना ती अलगद समजून घ्यावी लागते. आमची अशा आपण म्हणूया ही कोड लँग्वेज आहे. आता आपल्या घरातही असे कोड लँग्वेज चालते जे ते आपण ती आईशी बोलता आणि आई आपल्याशी बोलतात. समजा आता साधं उदाहरण दिलं, मी असं म्हटलं की आईला जाऊन तुम्हाला सांगायचं होतं तुमच्या भाषेत, खरं तर की महाराजांनी आणि त्यांनी माझ्या कीर्तनासाठी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. आईच्या आणि तुमच्या भाषेत कसं सांगाल हे आईला? रारफादा तारफाईनी खुरफूप सुरफुंदर मरफला करफमेन केरफेल्या आणि खुरफूप छारफान वारफाट. संत गाडगे बाबा कुठल्याही गावामध्ये समाज सुधारणेच्या कामाची स्वतःपासून सुरुवात करायचे. त्या कामाचा परिणाम बघून संपूर्ण गाव त्यांच्यासोबत मदतीला यायचं आणि मोठ्यातला मोठा प्रश्न सुटकी सरशी सुटायचा. कारण समाजसेवेच्या चळवळीत गोपालाचा नामगजर असायचा. विष्णू महाराजांनी पण तेच केलं आणि तोच परिणाम साधला. करोनी जतन कोणा काम आले धन, कोणा काम आले धन, कोणा काम आले धन. करुणी जतन कोणा काम आले धन, कोणा काम आले धन, कोणा काम आले धन. ऐसे जानत जानता, ऐसे जानत जानता,
जाणत जाणता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता प्रिया पुत्र बंधू नाही तुझयाशी सबंधू नाही तुझयाशी सबंधू नाही तुझयाशी सबंधू प्रिया पुत्र बंधू नाही तुझयाशी संबंधू नाही तुझयाशी संबंधू नाही तुझयाशी संबंधू तुका म्हणे का हरिविन नाही सखा हरिविन नाही सखा हरिविन नाही सखा तुका म्हणे एका हरिविन नाही सखा हरिविन नाही सखा हरिविन नाही सखा ऐसे जानत जानता 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 कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता ऐसे जानत जानता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की जय. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा उपदेश प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला जाग करण्याचं काम करतात. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्माकडे तुम्ही आम्ही सगळेजण जात असताना साधकांच्या जीवनामध्ये प्रतिबंध कोणते कोणते येतात हे प्रतिबंधाची ओळख जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून करून देतात. सगळ्यात मोठा प्रतिबंध जर तुमच्या आमच्या परमार्थामध्ये कोणता येत असेल तर तो म्हणजे धन आहे महाराज. धन कोणा कामा आले पहा विचारोनी भले. हो, आज अवस्था जर आपली बघितली या कलियुगातली तर प्रत्येकाची ओढ ही धन कमवण्याच्या पाठीमाग आहे. कारण की आपल्याला असा भ्रम आहे की या धनाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सुख प्राप्त होईल. पण साधू संतांना माहित होतं की या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. या धनाच्या पाठीमाग लागून आपल्याला सुख क्षणिक सुख प्राप्त होईल पण समाधान आणि आनंद मात्र प्राप्त होणार नाही. विचार जर केला तर समाधान आणि आनंद जर असता तर करोडो रुपये ज्यांच्याकडे इशिट आहे ते सुद्धा माणसं आत्महत्या त्यांनी का केली असती. हो, आणि आमचा वारकरी जर विचार केला तर कोणत्याही पद्धतीचं फाटक्या कपड्यामधला तो वारकरी आहे पण त्यांच्या मुखातून सहज अशा प्रकारचे उद्गार निघतात. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्ल तसे. महाराज म्हणतात या धनाच्या पाठीमागे तुम्हाला लागले तरी किती पद्धतीनं तुम्हाला सुखही मिळणार नाही आणि ते धन कोणत्याच पद्धतीनं कामाला सुद्धा येणार नाही. रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचा फार मोठा एक ग्रंथ आहे विचारांचा खजिना म्हणून. त्याच्यामध्ये महाराजांनी एक कोटी केली की ज्ञान संपत्ती संपत नाही, पुण्य संपत्ती राहत नाही आणि धन संपत्ती ही शाश्वत नाही. विठ्ठल 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 अशाश्वत अशा प्रकारचं धन आहे महाराज. म्हणून ते धन कामाला सुद्धा येत नाही आणि सगळ्यात मोठा प्रतिबंध परमार्थाला येणार आहे. नाथ महाराजांचे तर खूप मोठं वर्णन त्या धनाच्या बाबतीमध्ये 15 अनर्थ सांगितले भागवतामध्ये. 44 ओव्या त्याच्याकरता लिहिल्या महाराजांनी. सगळ्यात मोठा प्रतिबंध सांगितला कोणता असेल या धनाच्या मधामध्ये अनर्थ तर तो आहे स्थेयम. स्थेयम या शब्दाचा अर्थ चोरी आहे. या धनाची चोरी होते. दुसरा अनर्थ सांगितला हिंसा. हिंसा म्हणजे खून दरोडे पडतात. स्थेयम हिंसा. अनर्थ. अनर्थ या शब्दाचा अर्थ असत्य. चौथा प्रकार सांगितला दंभ.
तेयम हिंसा अनर्थ दंभ. दांभिक वृत्ती होते त्या माणसाची. 5व्या क्रमांकाचा अनर्थ सांगितला काम. काम या शब्दाचा अर्थ इच्छा. 1 रुपया आला तर 2 रुपये येण्याची इच्छा होते, 2 आले तर 10, 10 आले तर 15. जीवनभर अशा प्रकारची इच्छा वाढत राहते. म्हणून तो काम त्या धनाच्या पाठीमाग हा सगळ्यात मोठा अनर्थ लावला महाराजांना. काम आल्याच्या नंतर क्रोध हा अनर्थ सांगितला महाराजांना. काम क्रोध. क्रोध कारण की धनवान माणसाला राग येतो जास्त. हा अनर्थ धनाच्या पाठीमाग लावलेला आहे. त्याच्या पुढचा अनर्थ सांगितला स्मयो. स्मयो या शब्दाचा अर्थ आहे वैर. वैर वाढत राहतं महाराज. एखाद्याची प्रॉपर्टी जर आपल्याला नाही मिळाली, दुसऱ्यानं जर घेतली तर त्याच्या आणि आपल्या मधामध्ये फार मोठं वैर वाढतंय. म्हणून स्मयो अशा प्रकारचा तो अनर्थ आहे. त्याच्या पुढचा अनर्थ सांगितला भेदो. भेद महाराज गरीब आणि श्रीमंती अशा प्रकारचा भेद आहे. भेद हा एक अनर्थ आहे. म्हणून स्मयो मदह. मदोन्मत्त माणूस होतो. मद कारण की मदांध माणसाला दिसत नाही, त्याचे डोळे काय होतात, अंध होतात. दुर्योधनाचा जर विचार करा तर दुर्योधन अंध झाला होता, मदोन्मत्त झाला होता. पुढचा अनर्थ सांगितला वैरम. अविश्वास. अविश्वास महाराज रात्रंदिवस एखादा माणूस आपल्या सोबत जरी असला तरी त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये अविश्वास वाढतो. आपण त्यांच्याकडे ते धन देऊ शकत नाहीत. आणि पुढचा अनर्थ सांगितला संस्पर्धा. संस्पर्धा म्हणजे स्पर्धा वाढते. आपण पुढच्यानं 1 एकर खरेदी केलं तर आपल्याला वाटतं 2 एकर खरेदी करावं, त्यानं 2 एकर केलं तर आपल्याला 3 एकर खरेदी. अशा प्रकारची स्पर्धा, अशा प्रकारचे अनर्थ. आणि हे असे 12 अनर्थ सांगितले. आणि त्याच्या पुढं व्यसनानीच. संस्पर्धा आणि व्यसनानीच याच्यामध्ये महाराजांनी 3 अनर्थ सांगितले. 3 अनर्थ कोणते तर धूत, मद्यपान आणि स्त्री. महाराज म्हणतात हे 15 अर्थाशी अनर्थ सांगितले इत्थंभूत. धनवंता लागी निश्चित सुख न देती. म्हणून जीवनभरही त्या धनाच्या पाठीमागे लागलो तरी त्याच्यापासून सुखही मिळणार नाही आणि ते कोण्या कामीही येणार नाही. विचार जर केला तर ते शाश्वत नाही, अशाश्वत आहे, जड आहे. आणि असत वस्तू, जड वस्तू ही दुःखाला कारणीभूत असते. त्याच्यापासून कोणत्याही पद्धतीचं जर सुख आपल्याला मिळणार नाही. आपल्या सोबत जर काही येणार असेल तर ते म्हणजे कर्म आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात करोनी जतन, करोनी जतन, करोनी जतन, करोनी जतन. ते धन कधीही कामा येत नाही. मदालसा महाराणी आपल्या बाळाला सुंदर अशा प्रकारचा उपदेश करते की हे बाळा, जशा प्रकारे ती मधमाशी संचय करते त्या मधाचा, तो मध कोणीतरी एखादा दुसरा घेऊन जातो. काय सुंदर उपदेश केला महाराज. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू. ही जतन करण्याची जी वृत्ती आहे, मधमाशी तो मध जतन करते. धावून आणि केनेला तय तया फुकटची वेदू, तैशी परी होईल तुझं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन कोणा कामा आले, अर्थानाम अर्जनम दुःखम, संचितानाम च रक्षणे, नाशे दुःखम वे दुःखम, धिग अर्थानामच्या संश्रितान. धिक्कार म्हणले त्या धनाचा संचय करणाराचा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आयसे जाणत जाणता कारे होतोशी नेनता. हो का नेनता व्हायलास तू, भोगिले सुख दुःख जाणशी आणि कारे अंध होशी जाणून या. हो तू का आंधळा व्हायलास, अशा प्रकारची स्पष्ट भाषा आहे जगद्गुरु तुकोबारायची. म्हणून आयसे जाणत जाणता आणि कारे होतोशी नेनता. हो महाराज, आमच्या बरोबर म्हणले आम्हाला धनाचीही आसक्ती आहे आणि आमच्या पाठीमाग म्हणले संसार आहे, पत्नी आहे, पुत्र आहे. हे तरी आमचे आहेत का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात प्रिया पुत्र बंधू, प्रिया पुत्र बंधू, प्रिया पुत्र बंधू, प्रिया पुत्र बंधू. नाही तुझया शिस बंधू, नाही तुझया शिस बंधू. ऐसे जाणत जानता, ऐसे जानत जानता. प्रिया पुत्र बंधू नाही तुझयाशी सबंधू. याचा आणि तुमचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. भागवत महात्म्य 6 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आत्मदेवाची आणि गोकर्णाची त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची चर्चा, त्यांचा संवाद अतिशय उपयुक्त या ठिकाणी ठरतो. ज्या वेळेला आत्मदेव
आपली पत्नी असणारी धुंदुली आणि धुंदुकारी यांना खूप त्रस्त होतं यांच्यापासून. आणि त्यावेळेला तो वनामध्ये निघतो आपला देह परित्याग करायला. त्यावेळेला गौकर्ण आपल्या पिताश्रीला उपदेश करतो, घे पिताश्री, हा जो काही देह आहे, देहेस्ती मांस रुधिरी अभिमतीम त्यजत्वम, तुम्ही काय करा, या देहाविषयी ममत्व धारण करू नका. हा देह कशाचा बनलेला आहे, तर अस्थि मांस आणि रुधिर याचा बनलेला आहे. आणि या देहाला मी म्हटल्यामुळं, मी आलं की माझी पत्नी माझी मुलं हे आले, अहमता आल्यामुळं ममता येते. वास्तविक पाहता हा देहच तुमचा नाही, तुम्ही या देहाला मी म्हणणं सोडून द्या. कोणाची पत्नी आणि कोणाचा मुलगा, पुत्र बंधू कांता संपत्तीची जाया सुता, जाया या शब्दाचा अर्थ आहे पत्नी. तसंच जगद्गुरु तुकोबराय म्हणतात प्रिय असेल, पुत्र असेल. पुत्र सुद्धा महाराज त्या ठिकाणी प्रतिबंधच, एक फार मोठा प्रतिबंध आहे आपल्या परमार्थातला. ज्या वेळेला धृतराष्ट्राला पुत्राचा मोह होता, ज्ञानोबराय सुंदर अशा प्रकारचं वर्णन करतात. पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, हो ऐक म्हणे संजय मातू सांग कुरुक्षेत्रीची. पुत्र स्नेहानं तो मोहित झाला होता, म्हणून तर भगवान परमात्माचा अनेक वेळेला संगत झाली, पण गुण काही आला नाही भगवान. का तर हा जो काही मोह आहे पुत्राचा, हो म्हणून कोणाचा पुत्र आणि कोणाची पत्नी, हो हे सगळे काय आहेत, मिथ्या आहेत. महाराज म्हणतात धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाची. जगद्गुरु तुकोबराय, मग आमचं कोणी आहे का नाही या जगामध्ये? तुका म्हणे का, 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 तुका म्हणे का. हरविना नाही सखा, हरविना नाही सखा, ऐसे ऐसे जगद्गुरु तुकोबरानं वेदांत शास्त्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत या चरणामध्ये सांगितलं महाराज. हो या चरणाच्या माध्यमातून बाकीच्या सगळ्या विषयांची व्यावृत्ती केली. हो धन असेल, दारा असेल, पुत्र असेल, सगळ्या गोष्टीची व्यावृत्ती जगद्गुरु तुकोबरानं केली. हो एकमेव आदित्यम ब्रह्म या शब्दामध्ये हा सिद्धांत जगद्गुरु तुकोबरानं सांगितला. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हो हे जगामध्ये सगळ्यात सत्य काही वस्तू असेल तर ती म्हणजे ब्रह्म वस्तू आहे. आणि ब्रह्म आणि तुम्ही आम्ही एकच आहोत. हो कल्पित प्रकारचा भेद आहे, पण वास्तवामध्ये ब्रह्म आणि जीव एकच आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय मग त्याच्याशिवाय सखा आमच्या जीवनामध्ये दुसरा कोणताही नाही. धन दारा पुत्र ह्या सगळ्या गोष्टी मिथ्या येतात. फक्त जो कोणी असेल सखा आमचा तर तो एक आहे. कारण की एकापासूनच सगळं जगत निर्माण झालंय. का बीजाची झाले तरू भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. हा सगळ्यात मोठा सिद्धांत जगद्गुरु तुकोबरायनं एक ब्रह्म आहे हा तुमच्या आमच्या समोर ठेवला. आणि हे सगळं तुम्ही आम्ही सगळेजण जाणणारे आहोत अशा प्रकारचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. जे काही ज्ञानोबरायनं बुद्धी दिली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आहे. जे काही बोलता आलं ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचं आहे. झालेली सेवा याच ठिकाणी थांबू आणि सेवेला पूर्ण विराम. विठोबा रघुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विष्णू महाराज यांनी तसा अवघड अभंग आहे हा. हो. करुणी जतन कोणा कामा आले धन. त्यांनी विवेचन करत असताना अभंग फार सुंदर पद्धतीने सांगितला आणि सोडवला. या सर्वांगीण अभंगाचा एकच अर्थ आहे की कुठं कुठल्याच मोहाला बळी न पडता ईश्वराची जवळीक साधा हेच मानवी जीवनाचं खरं जतन आहे. महाराज फार सुंदर पद्धतीने हे विवेचन केलं. तुम्ही गाण्यालाही न्याय दिला, अभंगही छान सोडवला आणि हे वारकरी संप्रदायाचे मूल्यवान विचार आपण जतन करण्याचं काम केलं. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वा माऊली. विष्णू महाराज फार बरं वाटलं आपलं कीर्तन या मंचावर झालं. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे की ज्याचा गाथापाठ तो साधक, बर
ज्याच्या मालिका पाठ तो वारकरी आणि ज्याची फक्त कडवी पाठ तो कीर्तनकार. म्हणजे त्या कामापुरतं उचलायचं असा जो एक फास्ट फूड प्रकार या प्रांतातही ईश्वरजी आलाय हा. पण त्याला आपण अपवाद वाटलात, मला फार आनंद आहे. सुभाषित, ओव्या, श्लोक, मदालसेतलं प्रमाण आपण दिलं आणि एक सरळ तुम्ही जे व्यक्त होत होतात ना ते मला छान वाटलं. स्वरावर थोडी मेहनत घ्या आपण, पटकन तो लागला पाहिजे जरा. दुसरी गोष्ट, ज्या अभंगावर आपण बोलतो ना त्याचं आधी टायटल क्लिअर करायचं. मी या अभंगावर जर कीर्तन केलं तर तुकाराम महाराजांना एक भगवंता व्यतिरिक्त आपलं कोणी नाही हे सांगायचं ही सुरुवात. हे लोकांना कळतंय पण वळत नाही, त्यासाठीची ही मेहनत. मग लोक जिथं गुंतलेत त्या जागांवर महाराज गेले. धन आणि आप्त तिथून त्यांना काढायचं आणि हरीशिवाय दुसरा सखा नाही असा एक नकाशा पहिल्यांदा बनवा आणि मग तुम्ही जे विस्ताराचं मटेरियल घातलंय ना ते छान त्यात असं छान बसू द्या. श्लोक फार छान सांगितला धनाच्या अनर्थाचा. फक्त त्यामध्ये प्रत्येक शब्दावर मेहनत घ्या. आता स्मय शब्दाचा अर्थ गर्व असा होतो जो चुकून आपल्याकडून वैर असा व्यक्त झाला. मला खूप अपेक्षा आहेत आपल्याकडून, त्यामुळं हा जो अभ्यास अध्ययन याचं जे वेड आहे ते अजिबात सोडू नका. खूप आनंद वाटला तुम्हाला ऐकून. खूप शुभेच्छा. माऊली, आपलं पूर्ण नाव काय? विष्णू गुलाबराव ठोंबरे. हा, शिक्षण कुठे झालं? शिक्षण माझं 10वी पर्यंत झालं. पुढे मला शिकता नाही आलं. जवाहर विद्यालय जिंतूरला. आणि तिथून पुढे जे काय झालं ते? तिथून पुढं नाही 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 नाही, तुम्ही नाही सांगायचे ते सांगायला तर आम्ही ते कोणाला तरी बोलवणार आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे, त्या घरच्या व्यक्तीला घरात तुम्ही ज्या नावाने हाक मारता तीच हाक मारून त्यांना या मंचावर बोलवा. अक्का म्हणत असतो मी. अक्कांनी जिथं असतील तिथून इथे यावं. महाराज, मला 5 बहिणी आहेत. मी खूप भाग्यवान आहे. सगळ्यात लहान आहे मी. माझ्या 2 नंबरच्या बहिणी आहेत ह्या आणि आईसारखीच माया सगळ्या बहिणीची. मी खूप भाग्यवान आहे की वडिलांनी कधीच मुलीमध्ये आणि मुलामध्ये भेद केला नाही. माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली. पाहूया आता कोणाची वारी अखंड चालू राहणार आणि आज कोणाचा मुक्काम इथेच होणार. आमंत्रित करूया मंचावर हरिभक्तीपरायण श्रुतिका महाराज आणि हरिभक्तीपरायण विष्णू महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले येते. निकाल आपल्या समोर आहे, ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हरिभक्तीपरायण विष्णू महाराज यांच्यासाठी. वारी अशी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.